कुणाला कारला आवडत नाही तर कुणाला अभ्यास, कुणाला शिस्त आवडत नाही तर कुणाला उपदेश. पण मित्रांनो, जिभेची चव आणि मनातील मते त्यात फरक असतो. माणसाला काय आवडतं हे सांगणं खूप सोपं असतं हो, पण माणसाला काय आवडत नाही हे सांगण्यासाठी धाडस लागते. आणि तेच धाडस घेऊन मी समर्थ गावस तुमच्या समोर विषय मांडत आहे, मला न आवडणाऱ्या गोष्टी. परीक्षक महोदय, जेव्हा मी म्हणतो की मला काही गोष्टी आवडत नाही, तेव्हा माझ्या समोर दोन आदर्श उभे राहतात. पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना बालपणातही परक्यांसमोर झुकणे आवडले नाही. आणि दुसरे शहीद भगतसिंग, ज्यांना अन्यायाविरुद्ध गप्प बसणे आवडले नाही. तुकडोजी महाराज म्हणायचे, दुसऱ्यांची मन दुखवणारी कटुवाणी मला आवडत नाही. जीभ ही मठासारखी गोड हवी, ती तलवारीसारखी धारदार नसावी. पण आजकाल मला काय बघायला मिळतं? मला न आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे अपशब्द, म्हणजे वाईट बोलणे. मुले रागाच्या भरात एकमेकांना काहीही बोलतात. तलवारची जखम भरून येते, पण शब्दांची जखम कधीच भरत नाही. हे मला अजिबात आवडत नाही. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, तुम्हाला जगात जो संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रटते. शब्द ही रत्नासारखी अमूल्य असतात. रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारणारी मुलं किंवा विनाकारण झाडांची फुलं पानं तोडणारी मुलं, प्लास्टिक कचरा टाकणारी मुलं पाहिली की मला खूप वाईट वाटतं. निसर्ग आपल्याला सगळं देतो, मग आपण त्याला त्रास का द्यायचा? मुक्या प्राण्यांना मारणं ही वीरतेची नाही तर भ्याडपणाची लक्षणं आहे असं मला वाटतं. पूर्वीची मुलं मैदानावर घाम गळायची, आजची मुलं मोबाईलवर वेळ घालतात. मला मुलांचा मोबाईलचा अतिवापर आवडत नाही. तुलना करायची झाली तर मैदानावरचा फुटबॉल आपल्याला सांघिक भावना शिकवतो, पण मोबाईलवरचा गेम आपल्याला एकलकोंड बनवतो. मला हरलेला मैदान चालेल, पण मोबाईलमध्ये हरवलेली मुलं नाहीत. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे, शक्ती युक्ती जये ठाई, तये ठाई भगवंत राही. त्यांनी तरुणांना व्यायामाचा व हनुमंताचा वारसा दिला. आईने प्रेमाने केलेलं जेवण हॉटेलमध्ये उरलेलं अन्न फेकून देणं हे मला खटकतं. विचार करा, त्या अन्नाचा प्रत्येक कण त्या शेतकऱ्याचा कष्टाचा असतो. त्यामुळे ताटात अन्न वाया घालवणं म्हणजे त्या कष्टाचा अपमान करणं आहे. स्वच्छ भारत हे फक्त पुस्तकात वाचायला चांगलं वाटतं, पण वास्तवात आपण चॉकलेटचं रेपर खिडकीतून बाहेर फेकणं किंवा रस्त्यावर थुंकणं हे मला खटकतं. आपली शाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माझं स्पष्ट मत आहे की आपण फक्त मोठं होण्यापेक्षा चांगला माणूस होणं जास्त गरजेचं आहे. आपले परीक्षेचे गुण कागदावर दिसतात, पण आपले संस्कार वागण्यातून दिसतात. मला न आवडणाऱ्या गोष्टी सांगून कुणावर टीका करायची नाहीये, मला फक्त स्वतःला सुधारायचं आहे. गांधीजी म्हणायचे, तुम्हाला जगात जो बदल हवा आहे, पहिली तो स्वतःमध्ये घडवा. मला न आवडणाऱ्या गोष्टी जर मी स्वतः केल्या नाहीत तरच मी एक चांगला नागरिक बनू शकेन. शेवटी इतकंच म्हणेन, वाईट गोष्टींचा तिरस्कार करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींचा दीप लावूया. नकारातून होकाराकडे चला, एक पाऊल उचलूया. धन्यवाद.